वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण या चॅनलवर चालू घडामोडीशी संबंधित एक लेक्चर सिरीज चालू केलेली आहे आणि त्यामध्ये आपण दररोज 10 ते 15 मिनटं किंवा जास्तीत जास्त 20 मिनिटापर्यंत व्हिडिओ अपलोडेड करत असतो आणि हा रेग्युलर एक रूटीन आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण यामध्ये सर्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, त्याच्यानंतर आर्थिक, ज्या काही राजनैतिक घडामोडी झालेल्या असतील, तसंच पहिल्या ज्या काही घटना असतील, तसंच महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय मुद्दे असतील, शेजारी राष्ट्रांशी वेगवेगळे संबंध त्याबद्दल अपडेट असतील, बऱ्याचशा चर्चित गोष्टी असतील, त्या सगळ्या अपडेट आपण यामध्ये घेणार आहोत. आणि मित्रांनो, तुमचा जर कंबाईंड टार्गेट असेल, राज्यसेवा टार्गेट असेल किंवा सरळ सेवा असेल, तर या सगळ्या गोष्टींसाठी ही सिरीज आहे ती अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तुम्हाला कंटेंट एकदम क्वालिटी कंटेंट मिळणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत जे काही PYQ आहेत त्यांच्या विश्लेषणातून आपण बघतो करंटवर कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि कसे विचारले जातील यांच्या विश्लेषणातून हे व्हिडिओ आणि ही सिरीज बनवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आपण आयोगाचा एक पॅटर्न बघितला, आयोगाचा एक आवाका बघितला, तर मागचे 1-1.5 वर्षच नाही तर 2 वर्षापर्यंतच्या करंटशी रिलेटेड गोष्टीसुद्धा विचारतात आणि आपल्याला हे सगळं करंट आहे ते मार्च एंडिंगपर्यंत कवर करण्याचा आपण टार्गेट केलेलं आहे. दररोज 10-15 मिनटं, 15-20 मिनटं जास्तीत जास्त आपण हे कवर करणार आहोत. तर यामध्ये मी तुम्हाला सांगितलं मागचे 2 वर्ष का बरं, कारण की 2021ची जी प्रिलिम्स झाली होती त्यामध्ये 2019मधले सुद्धा करंट अफेअर होतं, त्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते. म्हणून आपल्याला 1-1.5 वर्षच नाही तर 2 वर्षापर्यंत जे काही महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत, चालू घडामोडी, त्या सगळ्या कवर करायच्या आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, हे जे सिरीज आहे या सिरीजमध्ये मी आता प्रश्नसुद्धा ॲड करणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की प्रश्न कसे पडतात. म्हणून शेवटी आपलं लेक्चर झालं की लेक्चरच्या शेवटी आपण काय घेणार आहोत, प्रश्न घेणार आहोत. आणि लेक्चरच्या शेवटी जेव्हा मित्रांनो आपण प्रश्न ॲड करू, त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपण हे लेक्चर खरंच मनापासून ऐकलं का, मनापासून ऐकल्यानंतर या लेक्चरचं आपल्याला ॲनालिसिस झालं का, आपल्याला खरंच प्रश्नांची उत्तरे देता येतात का, म्हणजे तिथल्या तिथेच तुम्हाला तुमचा स्वतःचा एक सेल्फ रिझल्ट भेटेल, जेणेकरून तुम्हाला याचा परीक्षेमध्ये फायदा होईल. म्हणूनच मित्रांनो, अशा नवनवीन व्हिडिओसाठी, लेक्चरसाठी, अपडेटेड माहितीसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन मिळतील. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, एक आयडिया आली आहे, ते म्हणजे अशी की आपण काय करू, वीकली रिकॅप घेऊ. वीकली आपला किती ॲनालिसिस झाला, आपल्याला करंटची माहिती किती येते किंवा जे लेक्चर आपण बघितले त्यावर आपण वीकली एक टेस्ट घेऊ. आणि टेस्ट कुठे असणार आहे, तर या चॅनलवरच्या कम्युनिटी सेक्शनमध्ये तुम्हाला टेस्ट मिळणार आहे. टेस्ट म्हणजे त्यामध्ये मी तो पोल स्वरूपात क्वेश्चन टाकेल आणि त्याचा ॲनालिसिस आणि ते उत्तरं तुम्हाला तिथे द्यायचे आहेत. तर चला तर मित्रांनो, आता मी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपल्या करंट सिरीजला सुरुवात करूया. आणि आपले महत्त्वाचे आजचे कोणकोणते टॉपिक आहेत ते मी तुम्हाला लिस्ट करते एकदा. तर मित्रांनो, आज आपण प्रामुख्याने जगातील 8वा खंड आहे तो नव्याने सापडलेला आहे असं संशोधनात आलेलं आहे, त्याबद्दल आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण बघतो की आंतरराष्ट्रीय जे काही वर्ष आहे 2024 हे जसं उंटांचं आंतरराष्ट्रीय वर्ष आहे, तसे आजूबाजूचे आंतरराष्ट्रीय वर्षसुद्धा आपण बघणार आहोत. आणि तिसरा जो टॉपिक आहे त्यामध्ये गांधीजींच्या बद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत आणि एका क्रोनॉलॉजीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे आजपर्यंत राज्यसेवेमध्ये, कंबाईनमध्ये, बाकीच्या एक्झाममध्ये जसे प्रश्न पडलेले आहेत त्याच्यावर सगळी क्रोनॉलॉजी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला इतिहासचा पार्टसुद्धा इथे कव्हर होणार आहे. तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींमध्ये आपण पहिली जी न्यूज आहे ते बघतो, जगातील 8वा खंड सापडला. म्हणजे साधारण गोष्ट आहे, आतापर्यंत 7 खंड आपल्या जगामध्ये होते, आता 8व्या खंडाची सुद्धा नोंद झालेली आहे. म्हणजे भूवैज्ञानिकांनी जे काही 8वा खंड सापडला आहे त्याला काय नाव दिलं, झिलाडिया असं नाव दिलेलं आहे. तर मित्रांनो, इथे 8वा खंड विचारला आहे, मग आधीचे 7 खंड आपल्याला माहिती असायला हवेत. आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि आर्टिक असे 7 खंड जगामध्ये आहेत. आता मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न राहील, तुम्हाला मी जे 7 खंड सांगितले त्यांना उतरत्या क्रमाने मांडणी करायची आहे. म्हणजे सर्वात मोठा आधी, त्याच्यानंतर छोटा, अशा प्रकारे 7ही खंडांची तुम्हाला क्रमवारी करायची आहे आणि ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न की जगामध्ये एकूण किती देश आहेत आणि त्यात भारताचा क्षेत्रफळानुसार कितवा क्रमांक लागतो हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सोबतच भारताविषयी अधिक माहिती असेल तर ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करा. तर आपल्याला या खंडाविषयी आजूबाजूची माहिती बघायची आहे. तर 8वा खंड आहे जगामध्ये असं निरीक्षण कोण केलं, सर्वात आधी डच व्यापारी व खलाशी होते अबेल तस्मान यांनी 1662 सालीच केलं होतं. परंतु भूवैज्ञानिकांनी आता या खंडाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि नाव मी तुम्हाला सांगितलं झिलाडिया आहे म्हणून.
तर मित्रांनो, आपल्याला झिलेडियाबद्दल अधिक माहिती बघायची आहे. तर झिलेडियाचा समुद्रसपाटीपासून वर असलेला सर्वात मोठा भाग कोणता आहे? तर न्यूझीलंड आहे आणि न्यूझीलंडचा इथे उल्लेख आलेला आहे, म्हणून न्यूझीलंडबद्दल तुम्हाला माहिती सांगायची आहे कमेंट बॉक्समध्ये. तसंच मित्रांनो, आपण बघतो की जगातील सर्वात लहान आणि निमुळता आणि सर्वात कमी वयोमान असलेला हा खंड आहे. म्हणजे कोण? झिलेडियाबद्दल आपण बघत आहोत. जगातला सर्वात लहान आहे, निमुळता आणि सर्वात कमी वयोमान असलेला खंड कोणता आहे? तर झिलेडिया आहे. आणि वयोमान सर्वात कमी तरी आपण विचार केला तर 55 कोटी वर्षापूर्वी याची निर्मिती झालेली आहे. म्हणजे इथे एक साधी लॉजिकल गोष्ट लक्षात येते की 55 कोटी वर्षापूर्वी निर्मिती झाली असून सुद्धा आपण त्याला कमी वयोमान असलेला खंड असं म्हटलं आहे. मग बाकीच्या खंडांची निर्मिती किती वर्ष आधी झाली असेल आपण अंदाज करू शकतो. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 94% भूभाग हा पॅसिफिक महासागराच्या पाण्याखाली आहे. कुणाचा? झिलेडियाचा. आणि याचा विस्तार आपण बघितला तर 49 लाख चौरस किलोमीटर इतका विस्तार आहे. आणि याच्या झिलेडिया नावाची संकल्पना कोणी दिली? तर ब्रूस लुएंडिक नावाचे तज्ज्ञ आहेत, त्यांनी ही संकल्पना दिली. आणि हा जो खंड आहे तो मादागास्कर आहे. आपल्याला माहिती आहे मादागास्करपेक्षा सुमारे 6 पट मोठं क्षेत्र याचं आहे. आणि दगडांच्या अभ्यासातून झिलेडिया हा गोंडवाना या प्राचीन महाखंडाचा एक भाग आहे असं निदर्शनास आलेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपण झिलेडिया हा जो 8वा खंड सापडलेला आहे जगामध्ये त्याबद्दल माहिती बघितली. चला तर मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका. यामध्ये मी शेवटी प्रश्नसुद्धा विचारणार आहे. प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. आता समोरची न्यूज पाहू. युनेस्कोवर पाकिस्तानची निवड. आता युनेस्कोबद्दल मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं आहे आणि आता तुम्हाला मी त्याबद्दल सांगणार आहे. परंतु युनेस्कोचा फुल फॉर्म तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. त्याचं इयर कोणतं आहे ते सुद्धा कमेंट करायचं आहे. म्हणजेच मित्रांनो, युनेस्कोची स्थापना कधी झाली आणि कोणत्या संस्थेअंतर्गत ती कार्य करते आणि त्यामध्ये किती सदस्यांचा म्हणजे सदस्य देशांचा समावेश आहे त्याबद्दल सुद्धा सांगायचं आहे. तर ठीक आहे, आता आपण आपल्या न्यूजवर फोकस करू. न्यूज काय सांगते? युनेस्कोवर पाकिस्तानची निवड. मग आता नेमके हे म्हणजे नेमका काय प्रकार आहे, नेमकं काय आहे हे? तर बघा, संयुक्त राष्ट्र आणि शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या म्हणजे युनेस्कोच्या कार्यकारी मंडळाच्या उपाध्यक्षपदासाठी काय झाली होती? निवडणूक झाली होती. आणि या निवडणुकीमध्ये पाकिस्तान आणि भारत होते. आणि पाकिस्तानने काय केलं? 24 नोव्हेंबर 2023 रोजी भारताचा पराभव केला. डेट लक्षात ठेवा. डेट कोणती आहे? 24 नोव्हेंबर 2023 रोजी भारताचा पराभव केला. म्हणून मित्रांनो, आपण बघतो की आशिया पॅसिफिक ग्रुपमधून युनेस्को कार्यकारी मंडळाचे 2023 ते 25 या कालावधीसाठी उपाध्यक्ष म्हणून पाकिस्तानची निवड झाली आहे. म्हणून मित्रांनो, तुम्हाला वन लाईनर प्रश्न विचारू शकतात, पण इथे एक गोष्ट लक्षात, अध्यक्ष म्हणून निवड नाही तर उपाध्यक्ष म्हणून पाकिस्तानची निवड झालेली आहे, लक्षात ठेवा. समोरची न्यूज आहे मित्रांनो. दक्षिण आफ्रिकेमध्ये महात्मा गांधीजींचा पुतळा आहे, त्यांचं अनावरण करण्यात आलेलं आहे. म्हणजे टॉल्स्टॉय आश्रमामध्ये त्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. आता आपण बघू त्याबद्दल डिटेल माहिती आपल्याला बघायची आहे. तर दक्षिण आफ्रिकेतील टॉल्स्टॉय फार्ममध्ये महात्मा गांधीजींच्या 8 फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण भारताचे उच्च आयुक्त कोण आहेत? प्रभात कुमार. तुम्हाला नाव विचारू शकतात, लक्षात ठेवा. प्रभात कुमार यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर 2023. आता साधी गोष्ट आहे, लिंक कशी लावायची बघा. 8 ऑक्टोबरला झाला 2023मध्ये पुतळा स्थापन करण्यात आला. आणि याचं किती फूट उंचीचा म्हणजे उंचीचा आहे तो 8 फूट आहे, म्हणजे जास्त उंच नाही आहे. तर मित्रांनो बघा, या टॉपिकशी आता आपल्याला 360 ॲनालिसिस करायचं, म्हणजे A to Z इन्फॉर्मेशन काढायची. आता ते कशी? आता मी तुम्हाला सांगते की इतिहास हा जो विषय आहे, जी एसमध्ये आपण बघतो, जनरल स्टडीजमध्ये इतिहास हा विषय आहे, त्यामध्ये गांधीयुग आपण बघतो. गांधीयुगाशी संबंधित सगळी माहिती आहे, म्हणजे एक क्रोनॉलॉजी आहे स्टार्टिंग टू एंडपर्यंत. गांधीजींच्या म्हणजे गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील जो काही प्रवास आहे तिथपासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत एक क्रोनॉलॉजी मी तयार केली आहे आणि शॉर्ट नोट्स बनवलेले आहेत. आणि ह्या ज्या शॉर्ट नोट्स आहेत मित्रांनो, ह्या जर तुम्ही आताच इथे ह्या गोष्टी क्लिअर झाल्या तर तुम्ही गांधीयुग हा चॅप्टर उघडा, त्यामध्ये जे काही PYQ असेल त्याचं ॲनालिसिस करा, तुम्हाला प्रश्नाची उत्तरं सुटतील. अशा प्रकारे मी ही क्रोनॉलॉजी बनवली आहे आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर सुरुवातीला आपण या टॉपिकशी रिलेटेड काही महत्त्वाचे मुद्दे पाहू आणि त्याच्यानंतर एक क्रोनॉलॉजी स्टार्ट करू. तर बघा, महात्मा गांधीजी आहे 20व्या शतकाच्या सुरुवातीला जोहान्सबर्ग येथून त्यांनी काय केलं? टॉल्स्टॉय फार्ममध्ये त्यांच्या वकिलीला सुरुवात केली. म्हणजे वकिलीच्या कारकिर्दीला कधी सुरुवात केली, कुठून केली, असा सुद्धा प्रश्न तुम्हाला लिंक बेस पडू शकतो. तर टॉल्स्टॉय आश्रमापासून त्यांनी त्यांच्या वकिलीला सुरुवात केली. आणि आपण बघतो की दक्षिण आफ्रिका ही जी भूमी आहे ती कोणाची कार्यभूमी आहे? डॉक्टर नेल्सन मंडेला आहेत आणि गांधीजी आहे यांची कार्यभूमी आहे. तर मित्रांनो, इथे डॉक्टर नेल्सन मंडेला यांचा उल्लेख झालेला आहे. तर डॉक्टर
नेल्सन मंडेला यांचं कार्य काय, त्यांचं जन्म ठिकाण काय, त्याचप्रमाणे त्यांचा जन्म कधी झाला, मृत्यू कधी झाला, बाकीच्या त्यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडी जे असतील आणि विशेष कार्य असेल ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तसेच मित्रांनो, MGRO महात्मा गांधी रिमेंबरन्स ऑर्गनायझेशनचे जे काही अध्यक्ष आहे मोहन हिरा यांनी काय केलं, टॉलस्टॉय फार्मचं पुनर्जीवन केलं आणि त्यांच्यासाठी म्हणजे त्यांच्या प्रयत्नासाठी त्यांना पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. आता तो पुरस्कार कोणता मिळालेला आहे, प्रवासी भारतीय पुरस्कार आहे. तो पुरस्कार त्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, महात्मा गांधीजींबद्दल आपल्याला डिटेल माहिती बघायची आहे. त्यामध्ये आपण बघतो महात्मा गांधीजींचं नाव काय होतं, मोहनदास करमचंद गांधी. त्यांचा जन्म कधी झालेला आहे, 2 ऑक्टोबर 1869मध्ये. कुठे झालेला आहे, पोरबंदरमध्ये. पोरबंदर कुठे आहे, गुजरातमध्ये. तसंच आपण बघतो मित्रांनो, गोपाळकृष्ण गोखले आहेत हे महात्मा गांधीजींचे काय होते, गुरु होते. आणि गोपाळकृष्ण गोखलेंचे गुरु कोण होते, न्यायमूर्ती रानडे. म्हणजे तुम्हाला क्रोनॉलॉजी एक सांगते, गांधीजी होते, गांधीजींचे गुरु गोपाळकृष्ण गोखले, गोपाळकृष्ण गोखलेंचे गुरु कोण, न्यायमूर्ती रानडे. अशा प्रकारे हा गुरूंचा क्रम आहे, हा विचारला जातो, खूप वेळा विचारला या प्रश्न. तसेच महात्मा गांधीजींची पत्नी कोण होती, तर कस्तुरबा गांधी ह्या महात्मा गांधीजींच्या पत्नी होत्या. आता आपण बघतो, मला सांगा महात्मा गांधीजींना किती मुले होती आणि त्या मुलं कोणकोणती होती ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर मित्रांनो, इथे आपल्याला आणखी माहिती बघायची आहे. त्यामध्ये आपण बघतो गांधीजींनी 4 आश्रमांची निर्मिती केली होती. मग आता ते 4 आश्रम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे, त्याचं ठिकाण, त्याचं स्थळ आणि कधी आश्रम निर्मिती झालं आहे ते सुद्धा बघायचं आहे. तर 1904मध्ये फिनिक्स आश्रमाची निर्मिती केली. कुठे केली, आफ्रिकेमध्ये. 1904मध्ये फिनिक्स आश्रमाची निर्मिती आफ्रिकेमध्ये. 1910मध्ये टॉलस्टॉय फार्म आहे. टॉलस्टॉय फार्म कुठे, आफ्रिकेमध्ये. नंतर 17 जून 1917मध्ये साबरमती आश्रम कुठे, गुजरातमध्ये. आणि 1936मध्ये आपण बघतो सेवाग्राम आश्रम. अशा प्रकारे हे 4 महत्त्वाचे आश्रम आहेत. त्यांनी म्हणजे गांधीजींनी या 4 आश्रमांची निर्मिती केली. लक्षात ठेवा, 2 आफ्रिकेत फिनिक्स आणि टॉलस्टॉय, गुजरातमध्ये साबरमती आणि सेवाग्राम आश्रम कुठे, हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडते. तर मित्रांनो, सेवाग्राम आश्रम कोणत्या ठिकाणी आहे, भारतामध्ये, ते तुम्हाला सांगायचं आहे. कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. आता मी तुम्हाला डिटेल क्रोनॉलॉजी सांगणार आहे आणि ही क्रोनॉलॉजी अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक गोष्टीवर ऑब्जेक्टिव्ह पडलेला आहे. इतिहासात तुम्ही प्रश्न चेक करून बघा, प्रत्येक गोष्टीवर ऑब्जेक्टिव्ह पडला आहे, म्हणून प्रत्येक गोष्ट इथे घेतलेली आहे. तर मित्रांनो, मी गांधीजींबद्दल जे क्रोनॉलॉजी सांगेल ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका, म्हणजे बारकाईने ऐका. यावर प्रश्न पडलेले आहेत. वाटल्यास मी तुम्हाला आयोगाचे प्रश्नसुद्धा यामध्ये टाकते. जास्त नाही, पण 2-4 प्रश्न टाकणार आहे. या प्रत्येक गोष्टीवर प्रश्न आहेच, पण मी 2-4 प्रश्न टाकणार आहे. तर मित्रांनो, मी जशी गोष्ट सांगते तसं लक्षात घ्या की गांधीजी जे आहेत ते दक्षिण आफ्रिकेत गेले. पण मग दक्षिण आफ्रिकेत ते कशासाठी गेले होते, तर दादा अब्दुल्ला या गुजराती व्यापाराचे काही कायदेविषयक प्रश्न सोडवण्यासाठी गांधीजी 1893मध्ये 1 वर्षाच्या करारावर दरबानमध्ये दाखल झाले होते. तर मित्रांनो, हा झाला दक्षिण आफ्रिकेमध्ये राहण्यासाठी एक प्रश्न. आता दुसरा प्रश्न कोणता होता गांधीजींसमोर, की दक्षिण आफ्रिकेमध्ये बघतो आपण नोंदणीच्या प्रमाणावरून भारतीयांच्या हाताचे बोटांचे ठसे उमटवणे आवश्यक ठरवणारा एक कायदा सरकारने मंजूर केला होता. तो कायदा काय आहे त्या गोष्टी मी तुम्हाला वाटल्यास गांधीयुग नावाचं एक लेक्चर घेईन. गांधीयुग या लेक्चरमध्ये A to Z गोष्टी तुम्हाला एकदम स्टोरी टाईप आणि एकदा तुमच्या लक्षात आल्या की त्या तुम्ही कधीच विसरणार नाही अशा प्रकारे सांगणार आहे. तर मित्रांनो, हिस्ट्रीचे लेक्चर घेऊ आपण, तेव्हा त्या गोष्टी करू. आता जर आपण विचार केला तर मित्रांनो, आपण बघतो की मी तुम्हाला सांगितलं नोंदणीच्या प्रमाणावरून भारतीयांच्या हातांच्या बोटांचे ठसे उमटवणे आवश्यक ठरवणारा एक कायदा त्या सरकारने मंजूर केला होता आणि त्या विरोधात गांधीजींनी चळवळ उभारली होती, म्हणजे सत्याग्रह चळवळ तेथे उभारली होती 11 सप्टेंबर 1906मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गांधीजी दक्षिण आफ्रिकेमध्ये किती वर्ष राहिले आणि कोणत्या वर्षी परत आले असा प्रश्न विचारलेला आहे. तर लक्षात ठेवा, गांधीजी दक्षिण आफ्रिकेमध्ये जवळजवळ 20 वर्ष राहिले. तर मित्रांनो, आपण बघतो मग ते दक्षिण आफ्रिकेतून परत केव्हा आले, तर 1 जानेवारी 1915 रोजी, म्हणजे वयाच्या 46व्या वर्षी गांधीजी आहे ते गांधीजी भारतात त्यांचं आगमन झालं. तोपर्यंत त्यांची कीर्ती जी आहे ते भारतभर पोहोचली होती, कारण दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांनी बरेच प्रश्न सोडवले होते. आणि आपण बघतो की गांधीजींचे जे राजकीय गुरु आहेत गोपाळकृष्ण गोखले, त्यांनी गांधीजींबद्दल एक वक्तव्य केलं होतं. ते वक्तव्यात म्हणाले होते, तर मित्रांनो, गोखले काय म्हणाले होते की आपल्या सभोवतालच्या लोकांना नेता व हुतात्मा बनवण्याचे आश्चर्यकारक आध्यात्मिक जे काही सामर्थ्य आहे ते सामर्थ्य कोणाकडे आहे, गांधीजींकडे आहे, असं गोखले म्हणाले होते. आणि त्यांच्या सल्ल्यानुसार, त्यांच्याच राजकीय सल्ला जो होता त्यांच्यानुसार संपूर्ण 1 वर्ष 1915मध्ये त्यांनी भारतभर म्हणजे
फिरून समाज, जनता, देशाची सद्यस्थिती काय आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर त्यांनी 1916मध्ये साबरमती आश्रमाची स्थापना केली. आणि याच्यानंतर मित्रांनो भारताचा एक आढावा घेतल्यानंतर त्यांनी काय केलं, भारतामध्ये वेगवेगळे प्रश्न होते, ते वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी आपण पहिला प्रयत्न आपण बघतो की त्यांनी 1917मध्ये एक चळवळ केली. ती चळवळ म्हणजे बिहारमध्ये चंपारण्य सत्याग्रह त्यांनी घडवून आणला. आणि हा जो चंपारण्य सत्याग्रह आहे त्यालाच आपण काय म्हणतो, पहिले सविनय कायदेभंगाची चळवळ असं सुद्धा म्हणतो. आणि आपण बघतो मित्रांनो की चंपारण्य सत्याग्रह यामध्ये नेमकं होतं काय, तर जमिनीच्या 3/3 क्षेत्रावर निळीच्या लागवडीची सक्ती करणारा करार जो होता तो भारतीय शेतकऱ्यांसोबत केला जात असत. आणि त्याला 3 काठिया असं म्हणत, म्हणजे 3 काठिया पद्धत म्हणू शकतो किंवा नीळ उत्पादक शेतकऱ्यांशी रिलेटेड ती होती असं लक्षात ठेवा. हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. यावर प्रिलिम्सला, मेन्सला बऱ्याच वेळा प्रश्न पडलेले आहेत, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये प्रश्न पडलेले आहेत. परंतु काय झालं होतं मित्रांनो की जगामध्ये कृत्रिम रंग येणं सुरुवात झाली होती. आणि अशा वेळेस काय होतं, तर नीड उत्पादन करणं हे शेतकऱ्यांना कठीण जात होतं. आणि त्यातच हे कर चुकवेगिरी करणं, म्हणजे यामध्ये शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान होत होतं. आणि शेतकरी जो होता तो कर्जबाजारी झाला होता. आणि या करारातूनच शेतकऱ्यांना करारमुक्त करण्यासाठी गांधीजींनी हा चंपारण्य सत्याग्रह उभारला होता. समोर आपण बघतो त्यांनी 1918मध्ये 2 सत्याग्रह केले. तर मित्रांनो हा जो प्रश्न आहे यामध्ये असं प्रश्न विचारतात की त्याचे सत्याग्रह आहेत किंवा चळवळी आहेत त्या क्रमाने लावा, असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो किंवा पडतो. म्हणून हे सगळ्या डेट महत्त्वाच्या आहेत आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा तुमच्याकडे नोट असू द्या. तर मित्रांनो 1918मध्ये अहमदाबाद गिरणी लढा आहे, म्हणजे भारतातलं पहिलं उपोषण गांधीजींनी केलं. त्याला उपोषण किंवा हरतालसुद्धा असं म्हणतात. म्हणजे भारतातील गांधीजींचं पहिलं उपोषण कोणतं, तर अहमदाबाद गिरणी लढा. किंवा पहिली हडताळ कोणती, तर अहमदाबाद गिरणी लढाई म्हणून लक्षात ठेवा 1918मध्ये. त्याच्यानंतर खेडा सत्याग्रह आहे. आणि खेडा सत्याग्रह आपल्याला पाहायला मिळतो गुजरातमध्ये. तर गांधीजींचा पहिला असहकाराचा प्रयोग कोणता किंवा गांधीजींची पहिली असहकार चळवळ कोणती असा प्रश्न विचारला जातो. तर लक्षात ठेवा खेडा सत्याग्रह आहे. तर लक्षात ठेवा हे कधी आहे, दोन्हीसुद्धा 1918मध्ये झालेल्या ह्या घडामोडी आहेत. तर मित्रांनो आणखी एक इतिहासातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे गांधीजींशी रिलेटेड जालियनवाला बाग हत्याकांड होता. 13 एप्रिल 1919 ही डेट होती. ही डेट पर्टिक्युलर विचारलेली आहे, सगळ्या गोष्टी विचारल्या आहेत म्हणून तुम्हाला इथे नोट केलेल्या आहेत. तर बघा हत्याकांड झालं होतं त्यावेळेस आणि बरेचसे लोक मारले गेले होते. आणि या हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशन बसवण्यात आलं होतं. आणि या हंटर कमिशनच्या आधीसुद्धा एक कमिशन होतं, ते सगळ्यांना माहिती नसते. ते कोणतं होतं, म्हणजे समिती होती, ते होती तहकीकत समिती जून 1919मधली. आपण बघतो इतिहासामध्ये 2 वेळा आपल्याला हंटर कमिशन दिसतात. एक तर जालियनवाला बाग हत्याकांड आहे त्याच्या चौकशीसाठी, आणि दुसरं जे आहे शिक्षणाशी संबंधित आहे. ज्यावेळेस हंटर कमिशनपुढे 2 लोकांनी साक्ष दिली होती आपल्या भारतीय, त्यापैकी आपण बघतो पंडिता रमाबाई आहेत आणि महात्मा फुले आहेत. यांनी काय केलं होतं, हंटर कमिशनपुढे साक्ष दिली होती आणि ते हंटर कमिशन शिक्षणाशी संबंधित होतं. परंतु आपण गांधीजींशी रिलेटेड बघितलं तर इथे जे हंटर कमिशन आहे ते कशाची, हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशन बसवण्यात आलं होतं. आणि यासाठीच याआधी मित्रांनो गांधीजींना कैसर-ए-हिंद या पदवीने इंग्रजांनी काय केलं होतं, नामांकित म्हणजे सन्मान केला होता त्यांचा. तर आपण बघतो की गांधीजींनी कैसर-ए-हिंद या पदवीचा त्याग या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळेस केला होता. महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणून लक्षात घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो गांधीजींनी 1919मध्ये खिलाफत चळवळीमध्ये सुद्धा भाग घेतला होता. 24 नोव्हेंबर 1919मध्ये खिलाफत चळवळीचे त्यांनी अध्यक्षपद स्वीकारलं होतं. आता मित्रांनो ही खिलाफत चळवळ वगैरे काही ह्या सगळ्या गोष्टी इथे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार नाही, परंतु आपण बघतो ह्या सगळ्या गोष्टी मी एका सेपरेट लेक्चरमध्ये सांगेल तुम्हाला आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. नंतर गांधीजींनी 1 ऑगस्ट 1920मध्ये टिळक स्वराज्य फंडाची घोषणा केली होती. आणि त्या टिळक स्वराज्य फंडमध्ये 1 कोटीपेक्षा जास्त निधी गोळा झाला होता. म्हणजे काही कीवर्ड मी तुम्हाला की पॉईंट इथे लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर 1924मध्ये बेळगाव राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन होतं, त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते महात्मा गांधीजी. तसंच मित्रांनो 14 फेब्रुवारी 1930 रोजी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करण्यात आली होती. त्याच्यानंतर आपण बघतो दांडी यात्रा ही 12 मार्च ते 5 एप्रिल 1930 दरम्यान ही डेट विचारतात. किती किलोमीटर प्रवास होता, 385 किलोमीटर प्रवास होता. हा प्रवास मैलमध्ये सुद्धा विचारलेला आहे. त्याच्यानंतर किती अनुयायी आहेत हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे. त्यात किती महिलांचा समावेश होता असा सुद्धा प्रश्न पडलेला आहे. तर 78 अनुयायी होते. त्याच्यानंतर 8 महिलांचा समावेश त्यामध्ये होता. समोर आपण महत्त्वाची डेट आणि अशी फॅक्च्युअल डेट विचारली जाते. गांधी आयर्विन करार 5 मार्च 1931मध्ये झाला होता.
तर मित्रांनो, पुणे करार आहे. पुणे करारावरच सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न पडलेला आहे. 24 सप्टेंबर 1932 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि गांधीजी यांच्यामध्ये झालेला तो करार आहे आणि त्याला पुणे करार म्हणून ओळखतात. नंतर 1932मध्ये आपण बघतो अखिल भारतीय हरिजन संघाची त्यांनी स्थापना केली होती. 1933मध्ये त्यांना हरिजन नावाचे साप्ताहिक सुरू केले होते. 1942मध्ये भारत छोडो आंदोलनाची सुरुवात त्यांनी केली होती. त्याचप्रमाणे मित्रांनो, इथे गोलमेज परिषदा कोणकोणत्या झाल्या होत्या त्या तुम्हाला माहिती असते तर त्या तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि गांधीजींचा मृत्यू आपण बघतो कसा झाला होता. 30 जानेवारी 1948ला झाला होता. लक्षात ठेवा, 48ला झाला होता. स्वातंत्र्य झाल्यानंतर झाला होता. बिर्ला हाऊसमध्ये गोळ्या झाडून आणि ते गोळीबार करणारे कोण होते? नथुराम गोडसे होते. अशा प्रकारे त्यांचा मृत्यू झाला होता. तसंच मित्रांनो, गांधीजींच्या बाबतीत कोणकोणते वृत्तपत्र त्यांनी सुरू केले होते तर बघा, द ओपिनियन आहे 1903मध्ये, यंग इंडिया आहे 1919मध्ये, नवजीवन आहे 1933मध्ये, त्याचप्रमाणे हरिजन आहे 1933मध्ये. अशा प्रकारे काही महत्त्वाची वृत्तपत्रंसुद्धा त्यांनी सुरू केले होते. यावर प्रत्येक याच्यावर प्रश्न पडला आहे म्हणून लक्षात ठेवा. तर मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की 1944मध्ये गांधीजींना प्रथम राष्ट्रपिता म्हणून संबोधलं गेलं होतं. आता तुमच्यासाठी प्रश्न राहील की महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता कोणी म्हटलं प्रथम, ते तुम्हाला सांगायचं आहे. कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे मित्रांनो, गांधीजींशी रिलेटेड जे काही चळवळी आहेत, कार्यक्रम आहेत त्यांच्याशी रिलेटेड, त्यांचा एक आपण कालक्रमणिका बघितली आणि अतिशय महत्त्वाची आहे म्हणून मी इथे तुम्हाला सांगितली. समोर आपल्याला आंतरराष्ट्रीय वर्ष बघायचे आहे मित्रांनो. तर मित्रांनो, इथे मला माफ करा कारण की व्हिडिओ थोडा एक्सटेंड होणार आहे. तर आपण बघणार आहोत आंतरराष्ट्रीय उंटांचे वर्ष आणि हे 2024 हे वर्ष जे आहे ते आंतरराष्ट्रीय उंटांचं वर्ष म्हणून डिक्लेअर केलं आहे. आणि यामध्ये आपण बघतो की हा जो ठराव आहे 2017मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेने यासंबंधी ठराव पारित केला होता. आणि याच्याशी संबंधित सरकार कोण आहे, कोणत्या सरकारने हा प्रस्ताव मांडला तर बोलिव्हिया सरकारने हा ठराव प्रस्तावित केला. आणि सादर कोणी केला हा सुद्धा प्रश्न विचारू शकतात. तर इक्वेडोर आहे. तर इक्वेडोरने हा जो आहे प्रस्ताव काय केला, सादर केला. तर मित्रांनो, फाओ आहे आणि फाओबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. आता तुम्हाला जर माहिती असेल तर फाओबद्दल नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर अन्न आणि कृषी संघटना आहे आणि ही जी उंटांचे वर्ष साजरी करणारी प्रमुख संस्था आहे. आणि याचं घोषवाक्य आपल्याला माहिती असायला हवं आणि परीक्षेमध्ये विचारू शकतात. वाळवंट आणि डोंगराळ प्रदेशांचे नायक पोषण करणारे असं आंतरराष्ट्रीय उंटाचं वर्ष याचं घोषवाक्य आहे. काय आहे? वाळवंट आणि डोंगराळ प्रदेशांचे नायक पोषण करणारे असं याचं घोषवाक्य आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगितली. 2017मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेने यासंबंधी ठराव पारित केला होता. तर लक्षात ठेवा, संयुक्त राष्ट्र असा उल्लेख इथे निघाला आहे म्हणून आपण संयुक्त राष्ट्र काय काम करते ते पाहू. तर युनायटेड नेशन, त्यालाच आपण संयुक्त राष्ट्र असं म्हणतो. 1945मध्ये याची स्थापना झालेली आहे. हे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे मित्रांनो आणि यावर प्रश्न पडतात. तर लक्षात ठेवा. आणि ही संघटना नेमकं काय काम करते? एक जागतिक संघटना आहे. ती राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध वाढवताना आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्याचा काय करते? प्रयत्न करते. तर मित्रांनो, आपण बघतो बरेचसे इंटरनॅशनल इयर आहेत त्यावर प्रश्न पडतात. आणि आता आपल्याला 2024चं आपण बघितलं, मग त्याच्या आजूबाजूच्या गोष्टीसुद्धा आपण कव्हर करू. तर 2024 हे जे वर्ष होतं ते बालमजुरी निर्मूलन वर्ष, तसेच फळे आणि भाज्यांचे वर्ष, शाश्वत विकासासाठी सर्जनशील अर्थव्यवस्थेचे वर्ष, शांतता आणि विश्वासाचे वर्ष म्हणून डिक्लेअर केलं होतं. नंतर 2022 हे जे आंतरराष्ट्रीय वर्ष आहे ते कोणकोणत्याच्यासाठी डिक्लेअर केलं होतं तर कलात्मक मत्स्यपालन आहे, ॲक्वाकल्चर वर्ष म्हणून, तसंच आंतरराष्ट्रीय काचेचे वर्ष, शाश्वत पर्वत विकास वर्ष, शाश्वत विकासासाठी मूलभूत विज्ञान वर्ष म्हणून डिक्लेअर केले होते. आणि 2023 आपण बघतो मित्रांनो की आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष आहे. तसंच शांततेची हमी म्हणून संवाद वर्ष म्हणून काय केलं होतं? डिक्लेअर केलं होतं. आणि 2024 मी तुम्हाला सांगितलं आहे आंतरराष्ट्रीय उंट वर्ष म्हणून डिक्लेअर केलं आहे. आणि 25सुद्धा आहे हिम नद्यांचे संरक्षण वर्ष. आणि 26 आहे रेजलँड आणि पशुपालकांचे वर्ष म्हणून आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून हे महत्त्वाचे वर्ष आहेत. आणि हे तुमच्याजवळ नसतील ह्या गोष्टी तर तुम्ही नोट करून घ्या, स्क्रीनशॉट काढा, पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, आजच्या करंट अफेअरवरील प्रश्न आहेत. गांधीजींचे राजकीय गुरु कोण? हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे जगातील 8वा खंड कोणता? तिसरा प्रश्न आहे 2024साठी आंतरराष्ट्रीय उंटाचे वर्ष संबंधित ठराव संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत कोणत्या सरकारने प्रस्तावित केला? तसेच मित्रांनो, गांधी युगाशी रिलेटेड आयोगाचे बरेचसे प्रश्न आहेत, भरपूर प्रश्न आहेत. त्यातले फक्त 1-2 प्रश्न मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न आहे म्हणजे हा UPSC प्रिलिम 2007चा प्रश्न मी इथे घेतलेला आहे. खालीलपैकी कोणत्या जागी महात्मा गांधींनी भारतातील पहिला सत्याग्रह केला? अहमदाबाद, बारडोली, चंपारण्य आणि खेडा अशा प्रकारे ऑप्शन आहेत. उत्तर
कमेंट करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे प्रश्न कसे विचारले जातात यासाठी एक आढावा म्हणून हा प्रश्न इथे टाकलेला आहे. चा प्रश्न आहे मित्रांनो, राज्यसेवा पूर्व 2016चा प्रश्न आहे. इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कोठून सुरू करण्यात आले असा प्रश्न आहे. आणि ऑप्शन आहेत बंगाल प्रांत, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि फ्रान्स. तर या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला द्यायचे आहेत. अशा प्रकारे प्रश्न विचारतात मित्रांनो. भरपूर प्रश्न आहेत. मी गांधी युगावर एक सेपरेट लेक्चर घेईल कारण हे लेक्चर खूप जास्त मोठं होत आहे. अशा प्रकारे मित्रांनो हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन लेक्चरसाठी अपडेटेड माहितीसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी हे लेक्चर ऐकलं म्हणून तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद मित्रांनो.